तंत्रमंत्राची भीती आणि ब्लॅकमेलनं भोंदू खरातचे अश्लील कारनामे व्हायरल झाल्यामुळे अनेक महिलांचं जगणं मुश्किल झालंय। पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काही जणांवर गुन्हेही दाखल केलेत। मात्र हे व्हिडिओ कसे व्हायरल झाले, सोशल मीडियामध्ये ते कुणी आणले, याचाही तपास होणं गरजेचं आहे। भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात सापडलेल्या महिलांचं जगणं मुश्किल झालंय। भोंदूचं बिंग फुटल्यानंतर जवळपास 8 ते 10 महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले। त्या धक्क्यातून सावरण्यासाठी पीडित महिला मानसोपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे। समाजात बाहेर पडणं तर दूरच, त्यापैकी काही महिलांना घरातच एकटं पडण्याची वेळ आली आहे। घरात कोप असल्यामुळे तुझ्या नवऱ्याची प्रगती होत नाहीये, तुझ्यात दोष असल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारत नाहीये, योनी शुद्धीकरणानंतरच तुला पुत्रप्राप्ती होईल, तू मागच्या जन्मातली अप्सरा असून मी कृष्ण आहे, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यातल्या साऱ्या समस्या दूर होतील, अशी असंख्य कारणं देऊन भोंदू अशोक खरातनं महिलांसोबत गैरकृत्य केलं। अनेक महिलांना संमोहित करून त्यांचा शीलभंग केला। सोशल मीडियात जवळपास 8 ते 10 व्हिडिओ व्हायरल झालेत। मात्र आरोपांनुसार पोलिसांकडे जो पेनड्राईव्ह दिला गेला त्यामध्ये 504 व्हिडिओ होते आणि हा एकूण आकडा 1100च्या वर आहे। त्यामुळे भोंदूच्या जाळ्यात सर्वाधिक महिलांच्या फसवणुकीचं हे प्रकरण महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं सगळ्यात मोठं प्रकरण आहे। व्हायरल व्हिडिओतल्या फक्त महिलांनाच नव्हे तर त्यांच्या घरातल्या सदस्यांना सुद्धा मनस्ताप भोगावा लागतोय। महिला नैराश्याच्या सावटात आहेत। व्हायरल व्हिडिओमुळे समाजात वावरावं कसं या भावनेनं त्यांना ग्रासलंय। समोर येणाऱ्या पीडित महिलांची विशेष पथकाकडून अज्ञात स्थळी चौकशी होणार असल्याची माहिती आहे। तर पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे असे व्हिडिओ फॉरवर्ड करणारे सुद्धा अडचणीत येऊ शकतात। मात्र जर भोंदूच्या अटकेआधी व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला होता तर भोंदूच्या अटकेच्या 5 ते 6 दिवसांपर्यंत सोशल मीडियात व्हिडिओ लीक कसे होत राहिले, व्हिडिओ व्हायरल होण्याचा मूळ सोर्स काय आहे, कोणत्याही फॉरवर्ड व्हिडिओचं उगमस्थान तपासणं सरकारसाठी सहज सोपं आहे। पोलीस त्याचा शोध कधी घेणार? व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काहींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। मात्र हे व्हिडिओ ज्या मूळ ठिकाणांवरून पसरले ते लोक कधी उजेडात येणार हा देखील प्रश्न आहे। पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती की हे व्हिडिओ तुमच्या कारवाईपुरते मध्ये ठेवा, हे पब्लिश करू नका। महिलांचं जीवन उद्ध्वस्त होईल, त्या परिवारात राहण्याच्या त्या लायकीच्या राहणार नाही, समाजात राहण्याच्या लायकीच्या राहणार नाही, त्यांचे नवरे त्याला वागवतील की याची गॅरंटी नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी जर काही केलं असेल तर आणि तुमच्याकडे प्रूफ असेल तर हे प्रूफ आपण कृपा करून पब्लिक समोर आणू नका। महाराष्ट्रामधल्या इतक्या गंभीर प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे दुर्दैवाचं म्हणावं लागेल। याच्यामध्ये चौकशी यंत्रणाचा मोठा सहभाग आहे, याच्यात काही शंका नाही। दुसरी गोष्ट, याच अगोदर खरातच्या याच प्रकरणामध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल झाले ते तपासातलेच भाग होते आणि मग हे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधनं अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले, कुटुंब उद्ध्वस्त झाले, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे ना। परंतु हे निश्चितपणे दुर्दैवाचं, यात कुठल्याही तऱ्हेची शंका नाही। खरं तर माझी तुमच्या माध्यमातून सगळे म्हणजे सोशल मीडियावर जे त्यांचे वेगवेगळे शेवटी त्यांचाही आयुष्याचा, पुढच्या आयुष्याचा, त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण याचा तो विषय, त्याच्यामुळे पोलीस विभाग जो आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत बारकाईने आणि सामंजस्याने त्यामध्ये लक्ष ठेवून आहे। आणि सोशल मीडियावर सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे कुठेही व्हिडिओज फॉरवर्ड व्हायला नको। एवढं भयानक राजकीय लोकांचे नाव येतात, मोठमोठ्या अधिकाऱ्याचे नावं येतात, असे जेव्हा तपास SIT करते तेव्हाच आमची अशी म्हणजे विनंती आहे, कळकळीची मागणी आहे का या SITवर ज्युडिशरी नियंत्रण असलं पाहिजे। जे व्हिडिओ आज हे व्हायरल होतात याचा फायदा त्या व्हिडिओमध्ये कुठेही बळजबरी दिसत नाही। मग ठीक आहे, त्याला आमिषाला बळी पाडलं, भीती दाखवली, फेर निर्माण केलं, हे जरूर असेल, पण तपासामध्ये पुढे यायला पाहिजे। कट झालं, हे जर तपासामध्ये पुढे नाही आलं तर ह्या व्हिडिओवरून तर त्याला फायदा होणारच आहे। दुसरं तर हे जे व्हिडिओ फिरतात हे तात्काळ बंद केले पाहिजेत। देवधर्माची आणि तंत्रमंत्राची भीती घालून भोंदूनं अनेक महिलांना फसवलं, त्यांचं ब्लॅकमेलिंगही केलं। त्याच महिला आता व्हायरल व्हिडिओमुळे नैराश्यात आहे। व्हिडिओ व्हायरल करणारे दोषी आहेतच, मात्र सर्वात आधी हे व्हिडिओ लीक करणाऱ्यांचेही चेहरे पोलीस समोर आणतील अशी आशा करूया। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।